नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 26 एप्रिल चालू घडामोडी घेऊन आलेलो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती आणि उच्च न्यायालयाच्या आज होणाऱ्या 26 एप्रिलच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो मित्रांनो. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, IPL इतिहासात 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर मित्रांनो, जे काही इंडियन IPL 2026मध्ये इतिहासामध्ये काही 4000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू मित्रांनो विराट कोहली हा एकमेव खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की विराट कोहली IPLमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे 4000 धावा पूर्ण करणारा असा एकमेव भारताचा खेळाडू ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा दुसरा, ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टनुसार भारतात किती टक्के 5 वर्षाची प्री प्रायमरी न जाता थेट प्रायमरीमध्ये प्रवेश घेतात? तर मित्रांनो, जे काही ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट असतो दरवर्षीचा मित्रांनो, त्याच्यामध्ये जे काही 5 वर्षाची जी काही मुले असतात मित्रांनो, ती प्री प्रायमरीला न घेता डायरेक्ट आपण थेट प्रायमरीमध्ये घेतो मित्रांनो. अशी किती मुले आहेत की जे प्रवेश घेतात? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कारण की 51% ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टनुसार भारतात 5 वर्षाची जी काही मुले आहेत ती प्रायमरीला न जाता थेट प्रायमरीमध्ये प्रवेश घेतला जातो मित्रांनो. म्हणून भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर मुले प्री प्रायमरी टप्पा टाळून थेट शाळेत प्रवेश घेतला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2026ची थीम काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जी काही युनेस्कोची ग्लोबल एज्युकेशन जो काही रिपोर्ट आहे मित्रांनो प्री प्रायमरीचा, तर त्याची थीम काय आहे मित्रांनो? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की ॲक्सेस अँड इक्वॅलिटी जे काही युनेस्कोची ग्लोबल एज्युकेशनची 2026ची थीम आहे मित्रांनो. कारण की शिक्षणातील समानता व प्रवेश यावर थीम आधारित करण्यात आले मित्रांनो. जे काही शिक्षणामध्ये समानता दर्शवण्याच्या व प्रवेश यावर जे काही मिळवता येईल अशी थीम आपण युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट 2026ची थीम आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा, आशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 कुठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो, आशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026ची मित्रांनो उलान बाटोर या ठिकाणी, आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तरी. कारण की उलान बाटोर या ठिकाणी आशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. कारण की मंगोलियाची राजधानी उलान बाटोर आहे मित्रांनो. आणि इथं ही स्पर्धा बॉक्सिंग आशियन चॅम्पियनशिप 2026ची खेळण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा, द्वीपशक्ती 2026 हा ट्रीट सर्व्हिस लष्करी सराव कुठे झालेला आहे मित्रांनो? अत्यंत इम्पॉर्टंट मित्रांनो, IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. कारण की आज 100% परीक्षेला येणारा हा क्वेश्चन आहे. द्वीपशक्ती 2026 हा ट्रीट सर्व्हिस लष्करी सराव कुठे झालेला आहे मित्रांनो?
तर मित्रांनो जो काही द्वीपशक्ती 2026चा जो काही ट्री सर्व्हिस सराव आहे मित्रांनो, तो अंदमान निकोबार बेट या ठिकाणी 2026चा द्वीपशक्ती 2026चा जो काही द्वीपशक्ती सराव आहे मित्रांनो, लष्करी ट्री सर्व्हिस हा अंदमान निकोबार या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. म्हणून भारतीय लष्कर आणि नौदल वायुदल यांचा संयुक्त सराव या ठिकाणी झालेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा, 1 एप्रिल 2026 रोजी आरबीआयचा कोणता स्थापना दिवस साजरा झाला? तर मित्रांनो जी काही सगळ्यात बँकेची बँक आहे मित्रांनो, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मित्रांनो ही जी काही बँक आहे मित्रांनो, 1 एप्रिल रोजी RBIचा कोणता स्थापना दिवस साजरा झाला? तर मित्रांनो कितवा होता? तर मित्रांनो 91वा आपण 2026ला जी काही RBI बँक आहे तिचा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे मित्रांनो. RBIची स्थापना मित्रांनो 1935 मध्ये झालेली आहे मित्रांनो. म्हणून हे पण इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 7वा, चंद्रिका प्रसाद संसोक्ती म्हणजे प्रवासी भारतीय अवॉर्ड विजेते कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते मित्रांनो? चंद्रिका प्रसाद संतोखी म्हणजे प्रवासी भारतीय अवॉर्ड विजेतेचे मित्रांनो गयाना हे होते मित्रांनो, राष्ट्रपती मित्रांनो. कारण की गयाना देशाचे माजी राष्ट्रपती यांना हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, ऊर्जा सांख्यिकी भारत अहवाल 2026 नुसार भारतातील ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत कोणता ठरलेला आहे मित्रांनो? तर मित्रांनो जे काही ऊर्जा सांख्यिकी अहवाल दरवर्षी आपण पाहत असतो मित्रांनो, आणि 2026चा जो काही भारतातील ऊर्जेचा जो काही सर्वात मोठा ऊर्जा स्रोत मित्रांनो कोळसा ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की भारतामध्ये अजूनही कोळसा हा प्रमुख ऊर्जा स्रोत आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा, ऊर्जा सांख्यिकी अहवालानुसार नवीनीकरण ऊर्जेत 23.7% वाट्यासह प्रथम स्थान कोणत्या राज्याला मिळाले आहे मित्रांनो? जे की ऊर्जा सांख्यिकी अहवाल आहे मित्रांनो, याच्यामध्ये नवीनीकरण ऊर्जेत 23.7% वाट्यासह प्रथम स्थान मित्रांनो राजस्थान या राज्याला स्थान मिळालेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की राजस्थानमध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन जास्त होते, त्यामुळे राजस्थान या राज्याला ऊर्जा सांख्यिकी अहवालानुसार 2026मध्ये या राज्याला प्रथम स्थान देण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा मित्रांनो, नवीनीकरण ऊर्जेत सुमारे 14% वाट्यासह दुसरे स्थान कोणत्या राज्याला मिळाले आहे मित्रांनो? प्रथम स्थान मित्रांनो आपण आताच पाहिलेलं आहे की राजस्थान या राज्याला मिळाले आहे. आणि आता ऊर्जेमध्ये नवीनीकरण करण्यामध्ये 14% वाट्यासह दुसरे स्थान कोणाला मिळाले आहे मित्रांनो? असा कोणता राज्य आहे? तर मित्रांनो गुजरात या राज्याला नवीनीकरण ऊर्जेत सुमारे 14% वाट्यासह दुसरे स्थान देण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला, कारण की गुजरात राज्याचे नवीनीकरण ऊर्जेत अग्रस्थानी आहे मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो. प्रश्न आपला आजचा 11वा, भारताची नवीनीकरण ऊर्जा क्षमता 27 लाख मेगावॅटहून अधिक असून
यात सौर ऊर्जेचे योगदान किती टक्के आहे मित्रांनो? तर मित्रांनो, जी काही भारताची नवीनीकरण ऊर्जा क्षमता 47 लाख मेगावॅटहून अधिक असून यामध्ये सौर ऊर्जेचे योगदान 71% आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल, कारण की भारताची जी काही नवीनीकरण ऊर्जाची क्षमता 47 लाख मेगावॅटहून अधिक, आता त्यात सौर ऊर्जेचे योगदान हे 71% झालेलं आहे मित्रांनो. कारण की सौर ऊर्जा हा भारतातील नवीनीकरण ऊर्जेचा सर्वात मोठा घटक ठरलेला आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, असेच व्हिडिओ आपण दररोज मॉर्निंगला सकाळी 7 वाजता घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन व्हा मित्रांनो. आज होणाऱ्या 26 एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या भरतीच्या संदर्भात आपण क्वेश्चन घेऊन आलेलो होतो मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.